मग गोल्डस्मिथ इन अ क्रँकली टन, ओ नोबल किंग, आय बेग ऑफ यू, हाऊ कॅन यू गिव्ह मी सच हर्श सेंटेन्सेस. आता इथे पुन्हा काय झालेलं आहे की गोल्डस्मिथला आणलेला आहे आणि हा जो गोल्डस्मिथ आहे पुन्हा काय करत आहे, राजाला रिक्वेस्ट करत आहे. कसली बघा, आय वॉज मिअरली फॉलोविंग युअर ऑर्डर्स टू द लेटर. मी तुमची काय करत आहे, आज्ञा फॉलो करत आहे, असं कोण म्हणत आहे, गोल्डस्मिथ म्हणत आहे किंगला की यू आर commanded me to send aside all my work and get the queen's arguments ready before her highness birthday. त्यांच्या बर्थडेच्या आधी, राणीसाहेबांच्या बर्थडेच्या आधी तू काय करायचं आहेस, तर जे काही राणीचे दागिने आहेत ते तू बनवून द्यायचे आहेस, हीच मी तुझी ऑर्डर जी आहे ती फॉलो करत होतो. मग सो देअर हॅज बीन अ डेली इन मेकिंग दिस लेडीज ब्रायडल आर्ग्युमेंट्स. म्हणूनच राणीचे जे काही दागिने बनवायचे होते त्यामुळे मला ह्या मुलीचे दागिने बनवण्यामध्ये काय झालेला होता, तर उशीर झालेला होता. मग इट द नेम ऑफ जस्टिस युअर हायनेस पर्डन मी. मी फक्त काय करत होतो, तर तुमची जी ऑर्डर आहे तीच फॉलो करत होतो. मग किंग काय म्हणतो की नॉट अनदर वर्ड, युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड. किंग म्हणतोय की नाही, मला हे मान्य नाही, तुलाच काय होणार आहे, आता तू गप्प बस आणि तुला शिक्षा होणार आहे. म्हणून टू द गार्ड्स टेक द गोल्डस्मिथ अवे टू द ग्लोव्ज अँड हँड हिम ॲट वन्स. आता याला तुम्ही काय करा, पकडून घेऊन जा आणि फासावरती चढवा. मग गोल्डस्मिथ, हॅव मेरसी ओ जेनियस किंग, आय फॉल ॲट दे फीट. मी तुमच्या पाया पडतो पण मला काय करा, सोडून द्या. मग प्लीज फॉरगिव्ह मी, जस्ट वन्स दिस टाइम लेट मी लिव्ह, आय हॅव. फक्त एवढा वेळ तरी तुम्ही मला काय करा, सोडून द्या, अशी जी विनंती आहे तो कोण करत आहे, तर सोनार करत आहे राजाला. मग किंग, नन ऑफ दिस एनीवन, टेक हिम अवे ॲट वन्स, लेट हिम हँग टू डेथ. तुम्ही याला नाही, आता मी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे, तुम्ही याला घेऊन जा आणि काय करा, तर फाशीची शिक्षा द्या. टू गार्ड्स डज वेलिंग्स गोल्डस्मिथ अवे कोर्टर्स अँड अदर्स विशेस टू वन अनोदर आउट ऑफ स्टूक. आता ते दोघंही गार्ड जे आहे ते त्याला घेऊन कुठे गेलेले आहे, ज्या ठिकाणी फाशी देतात त्या ठिकाणी हे दोन्ही गार्ड जे आहे ते सोनाराला घेऊन गेलेले आहे. Soon the guards return with the goldsmith and the hangman. आता ते जे गार्ड आहे ते दोन्ही घेऊन आलेले आहे कुणाला, तर सोनाराला. आणि किंग म्हणतो, एनीवन व्हॉट, वाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स. तुम्ही परत का आला आहात, तुम्ही माझी आज्ञा का नाही पाळली आहे. मग hang the goldsmith at this moment or else you will suffer the same punishment. बघा, आता जेव्हा आम्ही त्याला घेऊन जात होतो पनिशमेंट करायला, तेव्हा आमच्याकडे कोण आला, एक सेज आलेला आहे आणि तो असं म्हणत आहे की ह्या सोनाराऐवजी मलाच तुम्ही काय करा, तर ही शिक्षा द्या. मग henchman holding a noose in his hand 1,000 apologize a great king. तो म्हणतोय की आता असा कोण व्यक्ती आहे की ही फाशीची शिक्षा घ्यायला तयार आहे. मग बट दिस न्यूज डज नॉट फिट द गोल्डस्मिथ नेक, इट इज टू लूज. आता ही जी शिक्षा आहे तो स्वीकारणारा जो व्यक्ती आहे तो आपण इथे पाहणार आहोत की तो आहे किंग. देन ट्राय इट अराउंड एव्हरी वन्स नेक हिअर पॉइंटिंग टू द सब्जेक्ट अँड सी हू इज फिट्स. आता त्याला देखील पाहायचं आहे की असा कोण व्यक्ती आहे जो काय करत आहे, तर त्या सोनाराची जी शिक्षा आहे स्वतः ॲक्सेप्ट करत आहे. हू एव्हर हॅज अ नेक ऑफ द साइज ऑफ द नोज मस्ट बी हँग. असा व्यक्ती देखील असू शकतो की तो काय करणार आहे की दुसऱ्यांची शिक्षा स्वतःवर घेऊ शकतो. हँगमॅन ट्राईज द नोज ऑन मेनी ऑफ द सब्जेक्ट्स वेटिंग फॉर जस्टिस. आता इथे न्याय जो आहे, न्याय करायचा होता आणि म्हणून तो मध्यस्थी करत होता. दे स्पून अँड रिसिस्ट बट द हँगमॅन विथ द हेल्प ऑफ द गार्ड्स ओव्हरपॉवर्स देम. आता इथे तो काय करत होता, तर ह्या व्यक्तीचे न्याय करण्यासाठी, मदत करण्यासाठी तो आलेला होता. फायनली द न्यूज फिट्स द डिसिपल. आता काय करायचं आहे की त्या
जो सोनार आहे त्याच्याऐवजी कुणाला शिक्षा पाहिजे होती, तर शिष्याला पाहिजे होती. म्हणून हँगमॅन, युअर हायनेस, इट फिट्स ॲट लास्ट. तो विनंती करत होता कुणाला, तर राजाला, की तुम्ही काय करा, माझ्या शिष्याला सोडून द्या आणि कुणाला शिक्षा करा, की मला शिक्षा करा. मग जस्टिस ॲट लास्ट टेक हिम टू द गॅलोज विदाउट फर्दर डेली. पण तुझी अशी काय इच्छा आहे की तुला सोनाराऐवजी स्वतःला मरण्याची इच्छा झालेली आहे. मग हँगमॅन अँड गार्ड्स फोर्स द प्रोटेस्टिंग डिसिपल आउट. म्हणजे शिष्याऐवजी काय करायचं आहे, त्याला स्वतःला जी काही शिक्षा आहे ती हवी आहे. मग किंग म्हणतो की जस्टिक डिलेड इज जस्टिक डिनाइड अंधेर नगरी प्राइड्स itself on promote action. Our actions speak louder than words. इथे आमच्या कृतीपेक्षा काय केलं जातं की आमच्या शब्दांपेक्षा जास्त कृतीचा जो अनुभव आहे तो इथे सगळ्यांना आलेला आहे. म्हणजे आमच्या कर्मावर काय आहे, आमचा विश्वास आहे, असा राजा इथे म्हणत आहे. मग voices and shouts heard from outside. All re-enters in a rush with another elderly man. इथे आता काय होत आहे की सांगण्यात येत आहे, किंग असं म्हणत आहे की आमच्या शब्दापेक्षा आमची जी काही ॲक्शन आहे, जी काही कृती आहे, तिची जी रिस्पेक्ट आहे ती आम्ही जास्त करतो, म्हणूनच आमचं नाव जे आहे ते स्प्रेड झालेलं आहे. किंग, व्हॉट वाय हॅव यू ऑल रिटर्न विथ हिज स्ट्रेंजर्स अलाइव्ह अँड हू इज अ मॅन. जो एक स्ट्रेंजर होता, अनोळखी व्यक्ती होता, तू जे सैनिक आहे त्यांना घेऊन आले होते, म्हणजे ते नेमकं कोण आहे असे त्यांनी सैनिकाला विचारलं. व फर्स्ट गार्ड म्हणतो, आय बेग युअर पर्डन युअर हायनेस बट वी आर कन्फ्यूज इंडीड. तो कन्फ्यूज झाला होता. कोण, तर सैनिक हा कन्फ्यूज झालेला होता की दिस ओल्ड मॅन रश टुवर्ड्स अस वी वर अबाउट टू हँग द यंग स्ट्रेंजर ॲट. आता याला काय पाहिजे होता की हा जो सैनिक आहे तो कसा झाला होता, कन्फ्यूज झाला होता, कारण त्याला त्याची शिक्षा जी आहे, त्याची मिळालेली शिक्षा ह्या शिष्याला पाहिजे होती. म्हणून बॅग अँड प्लीडेड दॅट द शुल्ड बी हँग इन्स्टीड. म्हणून ते कसे झालेले आहे सैनिक, तर कन्फ्यूज झालेले आहे. मग सेकंड गार्ड, ॲट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. नक्कीच हा माणूस कसा असेल, तर त्याचं मेंटली बॅलन्स जे आहे ते गेलेलं असेल, म्हणूनच तो काय करत आहे, इतरांची मरणाची शिक्षा तो स्वतःवर घेत आहे. व्हॉट सेम मॅन वुल्ड विश टू सफर सच अ ड्रेस्टिक डेथ विलिंगली. पण आम्हाला नंतर असं कळलं की तो जो माणूस आहे तो कसा आहे, तर बुद्धिमान असा आहे. मग फर्स्ट गार्ड, बट दिस यंग मॅन सेज दॅट ही इज अ वाईज अँड लर्न सेज फ्रॉम द फॉरेस्ट एंडर. आता तो एक मोठा काय आहे, तर संत आहे आणि तो कुठे राहत आहे, जंगलामध्ये राहत आहे. आणि त्याने काय केलेलं आहे बघा, अँड ही हिमसेल्फ वॉज दिस मॅन्स डिसिपल. आणि जो त्याचा शिष्य आहे त्याला काय करायचं आहे, वाचवायचं आहे. म्हणून सेज, ओ नोबल किंग यू आर मोस्ट जिनियस. आता तू कसा आहेस, तर खूप हुशार असा व्यक्ती आहेस. बी काइंड अँड अलाव मी टू बी हँग इन प्लेस ऑफ माय डिसिपल आय बेग ऑफ यू. माझ्या शिष्याला तू काय कर, सोडून दे आणि त्याऐवजी काय कर, तर मला शिक्षा कर, असं तो सेज जो आहे तो म्हणत आहे. किंग, व्हॉट स्ट्रेंजर ॲपियल अँड वाय डज सच अ वाईज अँड हॉली मॅन विश टू ऑब्स्ट्रॅक्ट द कोर्स ऑफ जस्टिस मे आय आक्स. नक्की तुला असं का करायचं आहे हे तू मला सांगितल्याशिवाय मी काय करणार नाही, तर तुझ्या जो काही शिष्य आहे मी त्याला सोडणार नाही आणि तुला काय करायचं आहे मला सांगायचंच आहे. शोविंग रिलेक्युटिंग टू लेट आउट हिज सिक्रेट युअर मॅजेस्टी द ट्रूथ इज नो 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 आय कॅन नॉट से. मला तुम्हाला एक सत्य जे आहे ते सांगायचं आहे, पण मी तुम्हाला ते सत्य जे आहे ते सांगू शकत नाही. मग इथे पुन्हा तो काय म्हणत आहे की आय डिमांड अन एक्सप्लेनेशन ऑर शॉल नॉट आय हॅव यू हँग इन प्लेस ऑफ युअर डिसिपल. जर तू सांगितलं नाहीस तर काय होणार आहे, मी तुझ्या शिष्याला सोडणार नाही आहे. मग सेज म्हणतो, यू सी इट हॅज बीन प्रेडिक्टेड बाय द ग्रेट प्रोगेट्स नो 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 आय शुड डोंट से. तरी तो म्हणतो की नाही मला हे सांगायचं आहे पण मी सांगू शकत नाही. मग तो पुन्हा बघा काय म्हणतोय की किंग स्पीक आउट वन्स युअर
डिसिपल विल बी हँग. जर तू आता पुन्हा असे नाटकं करशील तर मी काय करणार आहे, तुझ्या शिष्याला मी शिक्षा करणार आहे. मग द ग्रेट prophets have foretold that the one who will be hanged this day in this kingdom shall. आता त्यांनी काय केलेलं आहे, इथे सुरुवात केलेली आहे सांगायला की जर मी मरणाची जर मी ही जर शिक्षा घेतली, जर मी आत्ता जर फाशी घेतली तर काय होणार आहे की मी पुढच्या जन्मामध्ये काय होणार आहे तर मोठा एक सम्राट बनून येणार आहे. युअर मॅजेस्टी अँड रिझन ओव्हर अ ग्रेटर कंट्री आय विल गो डाऊन इन हिस्ट्री ॲज अ फेमस रॉयल मोनार्च. मी कसं होणार आहे तर एक खूप मोठा फेमस असा सम्राट म्हणून जन्माला येणार आहे आणि माझं जे साम्राज्य आहे ते देखील कसं असणार आहे तर खूप बलाढ्य असं माझं साम्राज्य असणार आहे. The future generations will read about me and my greatness for millenniums to come. म्हणजेच इथे माझे जे काही फ्युचर आहे ते कसं असणार आहे ते खूप ब्राईटनेस असणार आहे. I shall never earn that fame if I remain ridiculous a sage. तो म्हणतोय की म्हणून मला काय करायचं आहे तर ही जी शिक्षा आहे ती मला स्वतःला घ्यायची आहे. मग so grant this favor, O king, let me die at the gallows today. म्हणून तू काय कर, मला मरेपर्यंत शिक्षा कर. म्हणजेच काय होईल की पुढच्या जन्मामध्ये मी एक मोठा सम्राट म्हणून जन्माला येईल. द नेक्स्ट किंग अँड दिस किंगडम विल एक्सपंड. म्हणजेच तुला ह्याच्यासाठी तुला काय पाहिजे आहे तर मरण पाहिजे आहे असं कोण म्हणत आहे, किंग म्हणत आहे. ग्लोरी फॉर millenniums to come, why not one word should be entailed to this prevision. आता हे जे म्हणणं आहे ते किंगला सुद्धा पटलेलं आहे की ह्या जन्मामध्ये जरी तू साधू असशील तरी दुसऱ्या जन्मामध्ये काय होणार आहे तर मोठा किंग असा बनून येणार आहेस. हे आता राजाला पटलेलं आहे. God take me to the gallows and hang at me once without any delay. Hurry. म्हणून तुम्ही काय करा, जरा स्पीड वाढवा आणि मला काय करा की पटापट मला फाशीची शिक्षा द्या. डोंट वेस्ट टाईम. आता तुम्ही जो टाईम आहे तो तुमचा वेस्ट करू नका आणि मला फाशीची लवकरात लवकर शिक्षा द्या. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ, अ किंग वन्स अगेन, गुड बाय, वर्ड सी यू अगेन. आता ही जी शिक्षा आहे ती कोणी घेतलेली आहे, पुन्हा किंगने घेतलेली आहे आणि तो म्हणतोय की तुम्ही आता मीच काय करणार आहे, फाशीची शिक्षा जी आहे ती स्वीकारणार आहे आणि मीच फासावरती चढणार आहे, जेणेकरून जो माझा नवीन जन्म होणार आहे त्या जन्मामध्ये मी कसा असणार आहे तर त्या जन्मामध्ये मी एक बलाढ्य मोठं साम्राज्य घेऊन जन्माला येणार आहे, मोठा किंग होणार आहे, मोठा जो राजा आहे तो होणार आहे. म्हणून ही जी फाशीची शिक्षा आहे ती कुणी घेतलेली आहे, किंगने घेतलेली आहे आणि मग तो सगळ्यांना गुड बाय म्हणून फासावर चढण्यासाठी गेलेला आहे. आणि इथे ऑल एक्झिट होत आहे, म्हणजे इथे जे नाट्य स्पर्धा आहे ती कशी होत आहे तर इथे समाप्त होत आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपलं 2.5 प्ले हे जे एक ड्रामासारखं जे छोटंसं नाटक होतं, एक प्ले होता, ते आपल्या इथे लर्न करून झालेलं आहे. आता ॲक्टिव्हिटीज, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर याद्वारे देखील आपण काय करणार आहोत तर प्ले हे जे चॅप्टर आहे आपलं ते कंप्लीट करणार आहोत. तर मुलांना आपला जो लेसन आहे 2.5 प्ले हा जो लेसन आहे आपला तो लर्न करून झालेला आहे. आता आपण त्याची ॲक्टिव्हिटीज, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर या आधारे देखील आपण काय करणार आहोत तर प्ले हे जे चॅप्टर आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर बघा, ॲक्टिव्हिटीज आपण ह्या टॉपिकचे घेणार आहोत आणि आता आपण ॲक्टिव्हिटीजला सुरुवात करूया. तर बघा, ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये काही क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला विचारले जातील आणि त्यासाठी आपल्याला 2 ऑप्शन दिले जातील. तुम्ही नीट रीड करायचा आहे क्वेश्चन आणि त्यापैकी योग्य जो राईट ऑप्शन असणार आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. सगळ्यांनी याच्यामध्ये काय व्हायचं आहे तर पार्टिसिपेट व्हायचं आहे आणि जो योग्य आन्सर असणार आहे तो आपल्याला सांगायचा आहे. तर बघा, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की द पर्सन हू वॉज नॉट डॅश, आणि इथे सांगितलेलं आहे 2 ऑप्शन दिलेले आहेत. बघा, फर्स्ट आहे सेकंड गार्ड अलर्ट आणि थर्ड गार्ड
अलर्ट. आता आपण जेव्हा स्टोरी जे आहे ती लर्न करत होतो तेव्हा आपण बघितलेलं आहे की जो फर्स्ट गार्ड आहे तो काय करत होता, सेकंड गार्डला अलर्ट करत होता. का अलर्ट करत होता? कारण आता कुणाची येण्याची वेळ झाली होती, तर राजाची जी वेळ आहे ती दरबारात येण्याची झालेली होती. म्हणून जो गार्ड आहे तो काय करत होता, सेकंड गार्डला अलर्ट करत होता की तू आता काय राहा, तर अलर्ट राहा, कारण आता कुणाची एंट्री होणार आहे, तर किंगची एंट्री होणार आहे. म्हणून मग आपला ऑप्शन काय येणार आहे बघा, इथे जे दोन ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे, सेकंड गार्ड आणि थर्ड गार्ड, मग काय येणार आहे? अगदी बरोबर. सेकंड गार्डला काय सांगण्यात आलं होतं की तू आता काय राहा, तर अलर्ट राहा. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण इथे घेऊयात की द फॉरेस्ट फ्रॉम वेअर अ व्हिजिटर केम. आता फॉरेस्टमधून म्हणजे जे काही जंगल होतं त्या जंगलामधून एक जो शिष्य आहे गुरूंचा तो जो किंग आहे त्याला भेटण्यासाठी आलेला होता. कुठल्या जंगलातून तो आला होता ते आपल्याला सांगायचं आहे. फॉरेस्टचं जे नाव आहे ते आपल्याला सांगायचं आहे. त्यासाठी बघा इथे आपल्याला दोन ऑप्शन देण्यात आलेला आहे. फर्स्ट जो आपला ऑप्शन आहे तो आहे ताडोबा आणि सेकंड जो आपला ऑप्शन आहे तो आहे घनघोर. मग आपल्याला माहितीच आहे की जो शिष्य होता, डिसिपल होता, तो कुठून आलेला, तो अगदी बरोबर घनघोर हे जे जंगल आहे त्या जंगलामधून तो आला होता. म्हणजेच आपलं योग्य ऑप्शन काय असणार आहे, तर घनघोर हे आपलं योग्य ऑप्शन आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपण इथे घेतलेला आहे की नेम ऑफ द किंगडम. आता आपल्याला ह्या किंगडमचं काय सांगायचं आहे, नाव सांगायचं आहे. बघा ते होतं अंधेर नगरी आणि पुण्यनगरी. मग काय असणार आहे सांगा बघू. अगदी बरोबर. प्ले आपण जेव्हा लर्न करत होतो तेव्हा आपण पाहिलेलं आहे की अंधेर नगरी हे किंगडमचं काय होतं, तर नाव होतं. म्हणून अंधेर नगरी हे आपलं राईट ऑप्शन आलेलं आहे. जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला तो आपण इथे घेतलेला आहे की नेम ऑफ द किंग. आता किंगचं नाव आपल्याला सांगायचं आहे. ते काय होतं, ते चौपट होतं की अकबर होतं, सांगा पाहू. जो किंगडम म्हणजेच जे राज्य आहे अंधेर नगरी, याचा राजा कोण होता, अगदी बरोबर चौपट हा त्या अंधेर नगरीचा कोण होता, तर राजा होता. आणि आपलं जे नेक्स्ट क्वेश्चन आहे ते आपण घेतलेलं आहे की द गोल्डस्मिथ ब्लेम द किंग फॉर द डेली इन हिज वर्क. आता गोल्डस्मिथ काय म्हणालेला होता किंगला की मी तुमच्या आज्ञेचं काय करत आहे, पालन करत आहे. मग हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे, अगदी बरोबर. कसं असणार आहे, तर ट्रू असणार आहे. कारण गोल्डस्मिथ काय करत होता, तर राजाने सांगितलेल्या आज्ञांचंच पालन करत होता. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपण इथे घेणार आहोत की द किंग थॉट दॅट द गोल्डस्मिथ हॅड अ गुड रिझन टू डेली द डॉटर्स वर्क. आणि हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर सांगा बघू, हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे, अगदी बरोबर. कसं आहे, तर फॉल्स असणार आहे. नेक्स्ट आपण इथे क्वेश्चन घेतलेला आहे की द गोल्डस्मिथ वॉज हँग. आता गोल्डस्मिथ म्हणजे सोनार, याला फाशी देण्यात आली का, तर नाही. मग हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे, ते ट्रू आहे की फॉल्स आहे, अगदी बरोबर. कसं आहे, तर गोल्डस्मिथला फाशी देण्यात आली नव्हती, म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की द न्यूज डिड नॉट फिट द गोल्डस्मिथ्स नेक. आणि हे जे विधान आहे ते आपल्याला ट्रू आहे की फॉल्स आहे हे सांगायचं आहे. मग द न्यूज डिड नॉट फिट द गोल्डस्मिथ नेक हे विधान कसं आहे, तर ट्रू आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण इथे घेणार आहोत की द न्यूज डिड नॉट फिट द डिसिपल्स नेक. मग सांगायचं आहे की हे जे विधान आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे, अगदी बरोबर. कसं आहे, तर फॉल्स आहे. आणि बघा आपला शेवटचा जो प्रश्न आहे तो आपण इथे घेतलेला आहे की द सेज वॉन्टेड टू सेव्ह हिज डिसिपल. आता जो गुरु आहे तो काय म्हणत होता की मला काय कर, तर माझ्या शिष्याऐवजी तू मला शिक्षा कर. मग हे विधान कसं आहे, सत्य आहे. मग ट्रू येणार आहे की फॉल्स येणार आहे, अगदी बरोबर. काय येणार आहे, तर ट्रू हे आपलं स्टेटमेंट आहे. आणि आता आपण जी ॲक्टिव्हिटीज आहे ती 2.5 प्ले या
चॅप्टरवरती या टॉपिकवरती घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे काही आपल्याला क्वेश्चन विचारण्यात आले होते त्या सगळ्यांचे जे काही आन्सर आहे ते आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी पार्टिसिपेट होऊन दिलेले आहेत आणि ते अगदी योग्य आलेले आहेत, राईट आलेले आहेत. आता आपण काय करणार आहोत तर गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत, आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातील त्या सगळ्या प्रश्नांचं जे उत्तर आहे ते आपल्याला द्यायचं आहे. तर बघा इथे आपल्याला 5 प्रकारचे काय दिसत आहेत तर गेम दिसत आहेत आणि या गेममधून आपल्याला कुठलाही एक सिलेक्ट करायचा आहे आणि त्या आधारे विचारलेल्या आपल्याला या टॉपिकबद्दल जे काही क्वेश्चन आपल्याला विचारले जातील त्यासाठी आपल्याला 4 जे ऑप्शन आहेत ते देखील आपल्याला दिले जाणार आहेत आणि मग आपल्याला क्वेश्चन नीट समजून घेऊन आपल्याला काय करायचं आहे, योग्य राईट असं आन्सर द्यायचं आहे. तर बघा आपण गिटारचा आज इथे गेम घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला विचारलेला आहे जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आपल्याला इथे दिलेला आहे की द गोल्डस्मिथ ब्लेम द किंग फॉर द डेली इन हिज वर्क. आणि बघा त्यासाठी आपल्याला इथे काय दिलेलं आहे तर 4 ऑप्शन दिलेले आहे. बघा फॉल्स, ऑल, ट्रू आणि नन. पुन्हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे की द गोल्डस्मिथ ब्लेम द किंग फॉर द डेली इन हिज वर्क. जो गोल्डस्मिथ आहे, जो सोनार आहे, तो कुणाचं काम करत होता तर तो राजाचं काम करत होता. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे तर हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे. म्हणजेच इथे गोल्डस्मिथ राजाचं काम हे करत होता. मग आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की द सेज वॉन्टेड टू डाई ऑन दॅट डे. जो गुरु आहे तो त्याच दिवशी त्याला का मरायचं होतं हे तर आपल्याला माहितीच आहे, कारण त्याने काय सांगितलेलं की असं भाकीत आहे, असं फ्युचर आहे की जो आजच्या दिवशी मरणार तो काय होणार आहे तर नेक्स्ट जो काही जन्म होतो त्या जन्मामध्ये तो मोठा सम्राट होणार आहे. बल्हारडा असे त्याला काय मिळणार आहे तर अगदी भव्य दिव्य असे त्याला साम्राज्य मिळणार आहे. म्हणून जो सेज आहे त्याला काय करायचं होतं, आजच्या दिवशी मरायचं होतं. मग आपल्याला माहीत आहे की हे स्टेटमेंट कसं आहे. बघा आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे ऑल, नन, फॉल्स आणि ट्रू. काय येणार आहे, अगदी बरोबर ट्रू येणार आहे. आणि आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहोत की द गोल्डस्मिथ वॉज हँग. आता आपल्याला माहितीच आहे की गोल्डस्मिथ म्हणजे सोनाराला फाशी दिलेली नव्हती. हँग म्हणजेच काय तर फाशी. त्याला फाशी दिली होती का तर नव्हती. मग आपल्याला इथे जे 4 ऑप्शन विचारलेले आहेत त्यापैकी आपल्याला एक जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. बघा फर्स्ट आहे फॉल, सेकंड आहे ऑल, थर्ड आहे नन आणि लास्ट आहे ट्रू. तर द गोल्डस्मिथ वॉज हँग, त्याला फाशी दिली होती का नव्हती दिली. म्हणजेच हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे तर ते फॉल्स असं आहे. तर पहा मुलांना आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की टकासेर भाजी आणि टकासेर खाजा इज अन इंडियन प्रोवर्ब. बघा जेव्हा शिष्याला कुणाच्या किंगडम म्हणजेच जे राज्य आहे, कुणाचं राज्य तर अंधेर नगरी, या राज्यामध्ये त्याला काय करायचं होतं, राहण्यासाठी यायचं होतं. आणि हे जे राज्य आहे कसं आहे, समृद्ध आहे आणि ते सगळ्याच वस्तू कशा आहेत तर स्वस्त आहे. म्हणून त्या शिष्याला काय करायचं होतं, त्या राज्यामध्ये राहायला यायचं होतं. मग टकासेर भाजी आणि टकाशेर खाजा इज अन इंडियन प्रोवर्ब, हे जे सेंटेन्स आहे ते त्याचं जे आन्सर आहे ते आपल्याला इथे द्यायचं आहे. बघा ट्रू, फॉल्स, नन आणि ऑल. मग काय येणार आहे सांगा बघू. अगदी बरोबर ट्रू हे येणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहोत की द डिसिपल वॉन्टेड टू अटेंड द कोर्ट टू पे हिज रिस्पेक्ट टू द माइटली किंग चौपट. आणि इथे आपल्याला सांगायचं आहे की द डिसिपल वॉन्टेड टू अटेंड द कोर्ट टू पे हिज रिस्पेक्ट्स टू द माइटली किंग चौपट. आता जो शिष्य आला होता त्याने ह्या किंगची काय केली होती तर ख्याती ऐकलेली होती. त्याचं जे काही नाव आहे ते ह्या शिष्याने ऐकलेलं होतं आणि त्याची रिस्पेक्ट म्हणून तो त्या दरबारामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने त्याला जाणून घेण्यासाठी त्याला कुठे यायचं होतं, कोर्टमध्ये यायचं होतं, म्हणजे दरबारामध्ये यायचं होतं. तर हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे, ट्रू आहे, नन आहे की ऑल आहे. काय येणार आहे अगदी बरोबर तर ते येणार आहे ट्रू. आणि आपलं जे नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की द किंग थॉट दॅट द गोल्डस्मिथ अ गुड रिझन टू डेली द डॉटर्स वर्क. आणि हे बघा ऑल आहे, नन आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे. अगदी बरोबर कसं आहे तर हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे.
आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे द किंग वॉन्टेड टू बी किंग अगेन इन हिज नेक्स्ट बर्थ. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे ऑल, ट्रू, नन आणि फॉल्स. काय येणार आहे? अगदी बरोबर. तर ट्रू. बघा, द किंग वॉन्टेड टू बी किंग अगेन इन हिज नेक्स्ट बर्थ, हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे? ट्रू आहे. आणि नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे द न्यूज डीड नॉट फीड द डिसिपल्स नेक. आणि आपल्याला ऑप्शन आहेत ऑल, नन, फॉल्स आणि ट्रू. काय येणार आहे? अगदी बरोबर, फॉल्स हे येणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण इथे घेऊयात की द न्यूज डीड नॉट फीड द गोल्डस्मिथ नेक. मग क्वेश्चन्स आहेत की ऑल, ट्रू, फॉल्स आणि नन. काय येणार आहे सांगा पाहू? अगदी बरोबर, हे येणार आहे ट्रू. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेऊयात. आणि शेवटचा जो क्वेश्चन आहे तो असा आहे की द सेज वॉन्टेड टू सेव्ह हिज डिसिपल. आणि आपले जे ऑप्शन आहेत ते आहे ट्रू, ऑल, नन आणि फॉल्स. द सेज वॉन्टेड टू सेव्ह हिज डिसिपल. काय येणार आहे बघा? द सेज वॉन्टेड टू सेव्ह हिज डिसिपल. जो गुरु आहे त्याला काय करायचं होतं? शिष्याला वाचवायचं होतं. मग बघा, ट्रू आहे, ऑल आहे, नन आहे की फॉल्स आहे? काय येणार आहे? अगदी बरोबर, ट्रू येणार आहे. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपण इथे गेमच्या माध्यमातून सुद्धा काय शिकलेलो आहोत की हा जो आपला लेसन आहे 2.5 अप्ले, हा लेसन जो आहे तो आपण गेमच्या माध्यमातून सुद्धा त्याचे काही क्वेश्चन आन्सर जे आहे ते दिलेली आहेत.